घरी 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 गेल्यानंतर बायको मुलगा असं बघत होता की नाही का हे काय केलंय नक्की, त्याची रिएक्शन बघून मला पण लय भारी वाटलं. खूप भारी. म्हणजे मला मी आलो ज्या दिवशी ट्रान्सप्लांट हे करण्यासाठी, आल्यानंतर मला कपडे घालून आतमध्ये घेतलं आणि नंतर संध्याकाळीच मला ते हे झालं की अरे आपलं हे केस विस लावलेत बरं का. म्हणजे भारी वाटलं तेव्हा. म्हणजे कळलं सुद्धा नाही की एवढ्या बारकाईनं त्यांनी एवढं चांगलं काम केलं. म्हणजे 2 दिवसाचं माझं ट्रान्सप्लांट होतं. 2 दिवसात असं काही वाटलं पण नाही की बाबा आपलं काही त्रास होतोय किंवा काय. अगदी सोप्या पद्धतीनं अगदी व्यवस्थित झालं. घरी गेल्यानंतर बायको मुलगा असं बघत होता की नाही का हे काय केलंय नक्की, त्याची रिएक्शन बघून मला पण लय भारी वाटलं की आपण एवढे दिवस हे जे काही माझा मुडाप झाला होता, म्हणजे टक्कल पडलंय किंवा लोक वाटायचं ना आपल्याला अनकम्फर्टेबल वाटायचं, मला लय वाटायचं. 4 माणसात गेलं की बाकीचे लोक हात फिरवायचे, कॉमेडी व्हायची. पण आता नाही कॉमेडी होणार, कॉन्फिडन्सली हात फिरवणार मी. एवढी केस आलेत मला. लय औषधं केली, तेल लावलं, आदिवासी हेअर ऑइल किंवा बायकोनं पण ते काय मेथी आणि ते जास्वंदी विस्वंदी असं घालून तिनं तेलं तयार केली. तर बरीच तेलं लावली तुम्ही, पण त्यांना काही उपयोग झाला नाही मला. पण परत काय मी ठरवलं की बाबा नाही आपल्याला ट्रान्सप्लांट करायचंच आहे. पण नाही का म्हणजे भरत सर इथं केलंय किंवा संजय सरांनी इथं केलं, बऱ्याच लोकांनी सेलिब्रिटीनी इथं केलं. मग मला कळलं की मग मी अख्ख्या आठवडा बरे नुसते अख्खे रील्स बघत होतो. परत यूट्यूबला बघायचो, इंस्टाला बघायचो, FBला, सगळीकडे निलेश सरांचं मी जेव्हा बघत गेलो मग मला एक कॉन्फिडन्स आला. मग इथं आल्यानंतर मग मला सरांनी सांगितलं असं हे बघितलं, सगळं चेक केलं. म्हटले तुम्हाला खूप चांगलं इथं पाठीमागं डोनर, तुमचा एरिया खूप चांगला आहे आणि होऊन जाईल तुम्हाला भारी पैसे. निलेश सर थँक्यू सो मच. न्यू रूट्स थँक्यू. तुम्ही ह्या केलेल्या उपकाराबद्दल मी कायमचा ऋणी राहील तुमचा. म्हणजे केसच आणून दिलेत नव्यानं, चकाकी असणाऱ्या टकल्यावरती जी काय केस लावून दिलेत तुम्ही, त्याच्याबद्दल मी सागर यादव तुमचा खूप खूप आभारी आहे.